दगडांवरील आंदोलकांचे ठसे आधारशी लिंक होणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला। चंद्रकांत पाटलांनी मेंदूंवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत, हे कसले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, अशा शब्दात राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी चांगलेच टोले मारले। राज ठाकरेंनीही चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली। विद्यार्थी आंदोलनावेळी ज्यांनी दगडफेक केली त्यांचे दगडांवरचे फुटप्रिंट्स थेट आधारशी लिंक होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। एका पत्रकाराच्या व्हिडिओचा दाखला देत आपण हे बोलत असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। चंद्रकांत पाटलांना फिंगरप्रिंट्स म्हणायचं होतं, पण त्यांनी फुटप्रिंट्स हा शब्द वापरला होता। तिथे पडलेला एवढं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते। दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं। राज ठाकरे साहेबांना खूप बुद्धी आहे, त्यांच्या बुद्धीची प्रिंट अजून का जनमानसात उठत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं, त्यांना जबाबदारी दिली अमित शहानी, दगड गोळा करा म्हणून। चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी, दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत। दादांना स्वतः ती जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार। कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? मतरूपी दगड संजय राऊत तुम्हाला मारले आणि तुम्हाला घरी बसवलं, हे बघा। चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्यांचं वक्तव्य अर्धवट दाखवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केला।